नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर इथे प्रेक्षकांनो आपण बघितलं, प्रिया सुभेदारांच्या घरी राहायला आलेली असते आणि तेवढ्यावरच ती थांबत नाही। कल्पना पूर्णाजी आणि घरातल्या प्रत्येकाला ती इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तिला असं वाटतं की सगळेजण माझ्यावरती खुश होतील आणि सायली तर आता घर सोडून गेली आहे, तेव्हा माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचा पुन्हा एकदा विचार करतील असं प्रियाला वाटत असतं। आणि आता सगळं तिच्या मनासारखं होत असतं, ते म्हणजे पूर्णाजी कल्पना या दोघींनी आता प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाचा विचार केलेला असतो। त्या दोघांची पत्रिका गुरुजींना दाखवण्याचा विचार केलेला असतो आणि ही गोष्ट जेव्हा प्रियाला कळते, प्रियाला सगळ्यात जास्त आनंद होतो। मात्र प्रतिमाला या गोष्टीचा आनंद अजिबातच होत नाही आणि ती म्हणते की आता मला जाऊन सायलीला भेटायला हवं। आणि सायलीला भेटल्यानंतर प्रतिमा सांगत असते की अर्जुनचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तुझं आहे का? तेव्हा इथे सायलीने प्रतिमाला सांगितलेलं असतं की तिचं अर्जुनवरती खूप जास्त प्रेम आहे आणि प्रतिमा तिला सांगते सुभेदारांच्या घरी प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत, याच्यावरती तुझं मत काय आहे? तेव्हा इथे सायली म्हणते की नाही, मला हे अजिबात चालणार नाही आहे, मी अर्जुन सरांची बायको आहे, माझंही त्यांच्यावरती भरभरून प्रेम आहे। तेव्हा प्रतिमा म्हणते ते प्रेम कधीतरी त्याला पण कळू दे की तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून। तेव्हा इथे सायली आता अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली द्यायचं ठरवते। जेव्हा तिला कळतं प्रिया आणि अर्जुनचं लग्न ठरणार आहे, तेव्हा तिला भीती वाटते आणि ती जाऊन अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली देते। तर आजच्या भागामध्ये इथे प्रतिमा सायलीला जाऊन कशा पद्धतीने भेटते आणि तिला जाब विचारते, त्याचबरोबर इथे सायलीची आता प्रतिमाने कान उघडणी केल्यानंतर सायली कशा पद्धतीने अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली देते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे अर्जुन आणि सायली हे दोघे जण एकमेकांपासून आता वेगळे राहत असतात। अर्जुन सुभेदारांच्या घरी राहत असला तरीसुद्धा त्याचं संपूर्ण लक्ष सायलीच्या आनंदाकडे असतं आणि मधुभाऊंकडे सुद्धा असतं। त्याला आपली बायको सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटत असते, पण इथे सायलीलासुद्धा अर्जुनची खूप आठवण येत असते। तिचंही अर्जुनवरती कदाचित अर्जुनपेक्षाही जास्त प्रेम आहे, पण इथे आपल्या वडिलांना तिने वचन दिले आणि ते वचन तिला मोडायचं नाही आहे आणि म्हणूनच तिने आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये म्हणून तिने आता अर्जुनचं प्रेम हे जरी तिच्या मनात कितीही असेल तरीसुद्धा त्याला सांगितलेलं नाही आहे, कारण मधुभाऊंनी वचनच तसं घेतलं आहे, जर अर्जुनबरोबर बोललीस किंवा अर्जुनला जाऊन भेटलीस तर माझं मेलेलं तोंड बघशील, असं मधुभाऊ म्हणतात। मग प्रेक्षकांनो, आता कुठले वडील असं बोलल्यानंतर कुठल्या मुलीची हिंमत होईल का घराच्या बाहेर जायची? तेव्हा इथे सायली बिचारी आता मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलेलं असतं, तिच्यावरती ते उपकारच असतात। तिचे आईवडील तिच्यापासून दूर झालेले असतात आणि अनाथ आश्रममध्ये आपल्याला आईची आणि वडिलांची माया देणारे म्हणजे मधुभाऊ आणि त्यांनी तिचे एवढे लाड केलेले असतात, शिक्षण पाणी केलेलं असतं, तिला खूप मोठा आधार दिलेला असतो आणि मग अशा जर वडिलांचं आपण ऐकलं नाही तर खूप मोठं पापच लागेल, नाही का प्रेक्षकांनो? असं सायलीलासुद्धा वाटत असतं। त्यामुळे इथे सायली अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली देत नाही, ती आता वाट बघत असते की या दिवसाची, ज्या दिवशी सगळं काही व्यवस्थित होईल, मधुभाऊ हसत हसत तिचा हात अर्जुनच्या हातामध्ये देतील, या क्षणाची ती वाट बघत असते। पण सुभेदारांच्या घरी आता वेगळीच खिचडी शिजत असते, ती म्हणजे प्रियाने शिजवायला लावलेली असते आणि ती असते अर्जुन आणि प्रियाचं लग्न। तर इकडे कल्पना आणि पूर्णाजी दोघीजणी आता सारखं सारखं प्रियाचं कौतुक करत असतात, म्हणत असतात की तन्वी, तू आहेस ना एकदम सुंदर मनाची आहेस, म्हणजे बघ ना, जे तुझ्या मनात असतं तेच तुझ्या ओठांवरती असतं, तुला स्वयंपाक नाही करता येत, तू म्हणतेस की मला नाही जमत, म्हणजे मोठ्या मनाने हे सगळं तू स्वीकारतेस, तुला घरातली कामं करता नाही येत, तू म्हणतेस की आपण एखादी मेळ ठेवूया कामं करण्यासाठी, म्हणजे हे सगळं तू स्वतः स्वीकारतेस, काही लोकांसारखं नाही, म्हणजे सगळंच करायचं पण मनामध्ये नुसतं खोटं ठेवायचं, असा स्वभाव तर तुझा मुळीच नाही आहे, असं इथे आता कल्पना म्हणत असते। पूर्णाजी म्हणत असतात, सायलीला टोमणे मारत असतात, कारण सायली घरातली सगळी कामं करायची, सगळ्यांची मनं राखायची, फक्त तिच्याकडून एक चुकी झाली की तिने हे सत्य त्यांच्यापासून लपून ठेवलं, मग तो खूप मोठा गुन्हा झाला ना। प्रियाने जे काही गुन्हे केले ते खूपच जास्त छोटे छोटे होते, सायलीने एक गुन्हा केला तो खूपच मोठा झाला त्यांच्या दृष्टिकोनातून। जाऊ दे प्रेक्षकांनो, आपण
पुढे आता काय घडतंय ते बघूया। तर इथे पूर्णाजी म्हणते की उद्याच मी गुरुजींना बोलावते आणि अर्जुनची आणि तन्वीची पुन्हा एकदा पत्रिका दाखवते। जर लग्नाचा योग असेल तर लवकरच त्यांचं लग्न करून टाकूया। तसंही ती मुलगी आता घरातून गेली आहे आणि अर्जुनलासुद्धा एका साथीदाराची गरज आहे। तो आता आपल्यावरती रागवला आहे, पण आता त्याचं रागवणं आपण बाजूला ठेवूया। त्याने आधी त्याच्या मर्जीने लग्न केलं आणि ते कसं निघालं ते आपण बघितलं ना। ते टिकलंसुद्धा नाही, कारण ते लग्नच खोटं होतं। पण आता तन्वीबरोबर आपण त्याचं एकदम थाटामाटात लग्न लावून देऊया आणि मग जेव्हा तन्वी या घरात येईल ना, तेव्हा अर्जुनला भरभरून प्रेम देईल। मग तो त्या मुलीला विसरून जाईल। तेव्हा इथे आता रविराज काका आणि प्रतिमाला सुभेदारांच्या घरी बोलावलं जातं। तेव्हा पूर्णाजी तिने जो निर्णय घेतलेला असतो तो त्यांना सांगते। रविराज काका म्हणतात, पण पूर्णाई तुम्हाला माहिती आहे ना, अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे असं तो म्हणतो आणि तो म्हणतो की आमचं लग्न खरं आहे, त्याच्यामुळे तो काही लग्नाला तयार होणार नाही। मग तुम्ही त्याच्या संमतीशिवाय हे लग्न ठरवताय का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की रविराज, तुम्ही बोललात ते बरोबर आहे। आधी अर्जुनने त्याच्या मर्जीने लग्न केलं होतं आपल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन, त्यानंतर आपण त्यांचं लग्न स्वीकारलं होतं ना, पण ते लग्नच खोटं होतं, ते काय टिकणार? मग आता त्यावेळेला त्याची मर्जी चालली, ह्या वेळेला आपली मर्जी चालणार, म्हणून मी त्या दोघांच्या लग्नाचा विचार केला आहे। तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? रविराज काका म्हणतात की आता पूर्णाई तुम्ही निर्णय घेतला आहेत तर मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे, पण एकदा तुम्ही अर्जुनची संमती विचारून घ्या, कारण आधीसुद्धा त्याच्यामुळे माझ्या मुलीला खूप काही सहन करावं लागलं आहे। ती खूप जास्त हर्ट झाली होती, पण ह्या वेळेला तिने हर्ट होऊ नये असं मला वाटतं। त्यामुळे माझ्या मुलीची याच्यामध्ये निराशा होता कामा नये। तुम्ही आधी अर्जुनला विचारूनच घ्या आणि मग काय तो योग्य तो निर्णय घ्या। त्यानंतरला प्रतिमाला विचारलं जातं, तेव्हा प्रतिमा म्हणते, पूर्णाई, आधी काय घडले काय नाही मला ते काही माहिती नाही, पण आता जे मी माझ्या डोळ्याने बघितले ना, अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे। ते दोघेजण जरी बोलत नसले ना, तरीसुद्धा मी त्यांच्या डोळ्यात, मी त्यांच्या वागण्या बोलण्यात बघितले ते दोघंजण एकमेकांची किती काळजी घेतात, किती एकमेकांना जपतात, एकमेकांवरती प्रेम करतात। मला तर भरभरून त्यांच्यामध्ये ते दिसतं। तुम्हा लोकांना का दिसत नाही आहे मला कळत नाही आहे। तेव्हा तुम्ही अर्जुनची संमती घेणं, रविराज म्हणतायत तसं खूप गरजेचं आहे। आणि तसंही सायलीसुद्धा इथून जरी गेली असली तरीसुद्धा त्या दोघांचं लग्न खरं आहे। ते मंदिरामध्ये त्यांनी केलं आहे, ते दोघेही ते विसरायला तयार नाही आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही लग्नाची जरा घाईच करताय। तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी तन्वी आणि अर्जुनची आजी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे, कारण ते दोघंजण एकमेकांशिवाय अधुरे आहेत असं मला वाटतं। अर्जुन जरी म्हणत नसला तरीसुद्धा त्याला आता एका साथीदाराची गरज आहे, एका पार्टनरची गरज आहे। आणि प्रिया ही अर्जुनवरती किती प्रेम करते हे मला माहिती आहे। तन्वीचं अर्जुनवरती खूप प्रेम आहे, ते तिच्या डोळ्यातून दिसत असतं। आणि म्हणूनच जर मला असं वाटतं आहे की आपण जर अशा मुलीबरोबर अर्जुनचं लग्न केलं, जिचं अर्जुनवरती खूप मनापासून प्रेम आहे, ती त्याची साथ कधीही सोडणार नाही, तर बरं होईल ना दोघांसाठीही। आणि अर्जुनसुद्धा हळूहळू तन्वीला आपली बायको म्हणून स्वीकारेलच। तेव्हा इकडे आता काय करायचं काय नाही याचा निर्णय होणारच असतो। तेवढ्यातच प्रतिमा जाते आणि अर्जुनला भेटते। प्रतिमा अर्जुनला म्हणत असते, अर्जुन येऊ का? तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रतिमा आता ये ना, विचारतेस काय? तेव्हा इकडे प्रतिमाचं लक्ष जातं तर अर्जुनच्या उशाजवळ, म्हणजे त्याच्या उशीच्या जवळ सायलीची साडी असते आणि ती साडी बघितल्यानंतर प्रतिमा खूप इमोशनल होते। तिला कळतं की अर्जुन सायलीची किती आठवण काढतो, किती मिस करतोय तो तिला। तेव्हा प्रतिमा म्हणते, काय मग अर्जुन, सायलीजवळ बोलणं वगैरे होतं की नाही? तिला मिस करतोयस का? तेव्हा अर्जुन म्हणतो, खूप मिस करतोय मी तिला। तेव्हा प्रतिमा म्हणते, तुझं खरं सायलीवरती खूप प्रेम आहे? खरं खरं? तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्या, मी तुला माझ्या स्वतःची शपथ घेऊन सांगतो की माझं सायलीवरती खूप जास्त प्रेम आहे। तेव्हा इथे आता प्रतिमाला कळत असतं अर्जुनकडे बघून, कारण तो जेन्युइनली मनापासून हे सगळं बोलत असतो। तेव्हा प्रतिमा विचारते, आणि सायलीचं प्रेम आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की तिने अजून मला सांगितलेलं नाही आहे, पण तिच्या डोळ्यात मला फक्त माझ्यासाठी प्रेमच दिसतं, फक्त आणि फक्त प्रेम। पण ती मला हे तिच्या तोंडून काही सांगत नाही आहे। मी खूप वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा प्रतिमा म्हणते, का मग तिनेसुद्धा तुला सांगायला हवं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, कदाचित मधुभाऊंच्या भीतीने ती मला काही सांगत नाही आहे, पण तिने एकदा क्लिअर केलं असतं ना तर बरं झालं असतं। तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे,
काही हरकत नाही. आणि प्रतिमा आता सायलीला फोन करते. सायली काही फोन उचलत नाही. प्रतिमा कुसुमताईला फोन करते आणि ती मेसेज देते की मंदिरामध्ये सायलीला घेऊन या, मला तिला भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा सायली आता प्रतिमाचा मेसेज मिळाल्यानंतर कुसुमबरोबर मंदिरामध्ये जाते. मधुभाऊंना कुसुम सांगते की जरा मंदिरामध्ये जाऊन येतो. तेव्हा सायली प्रतिमाला भेटते, तिला मिठी मारून खूप जास्त रडते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की शांत हो, मला माहिती आहे तुला खूप जास्त दुःख होतं आहे जे काही घडलं आहे त्याचं. तेव्हा प्रतिमा म्हणते की अर्जुन तुला खूप मिस करत असतो. त्याच्या उशाजवळ तुझी साडी असते, त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मला माहिती आहे ना, पण तुझं अर्जुनवरती प्रेम आहे का? तेव्हा सायली आता काहीच बोलत नाही, ती गप्प बसते. ती म्हणते प्रतिमा आत्या, मी माझ्या वडिलांच्या वचनामध्ये अडकली आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते तू वचनामध्ये अडकली आहेस ना, मग ठीक आहे. तिकडे पूर्णाजी, कल्पना दोघीजणी आता अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचा विचार करतायत. मग आता वचनामध्ये अडकूनच राहा आणि जाऊन त्या दोघांचं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाक. तेव्हा इथे सायली म्हणते हे काय बोलताय तुम्ही प्रतिमा आत्या? तेव्हा प्रतिमा म्हणते मग काय बोलते मी, बरोबरच तर बोलते ना. जसं अर्जुनने त्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला हजारदा वेळा सांगितलं, त्याच्या डोळ्यात त्याच्या वागण्यात ते तुला दिसतंसुद्धा. तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे, त्याला माहिती आहे. तो म्हणतो की तिच्या डोळ्यात दिसतं म्हणून. मग जर प्रेम आहे तर त्या समोरच्या व्यक्तीला सांगायला नको का? ठीक आहे ना, वडिलांनी वचन दिलं आहे. अगं पण दुसरं कुणाला तरी सांगायचं. दुसरं नाही कुणाला सांगितलंस तरी होकार नकार काहीतरी त्याला द्यायला पाहिजे ना, म्हणजे त्या मुलालासुद्धा क्लॅरिटी मिळेल. तो बिचारा तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो आणि त्याला विचारलं की सायलीचं तुझ्यावरती प्रेम आहे ना, तर तो म्हणतो की असेल, मला डोळ्यात दिसतं, पण अजून तू त्याला स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहेस. आणि तिकडे घरच्या लोकांना वाटते की बरं झालं सायली निघून गेली, तसंही सायलीचं अर्जुनवरती प्रेमच नाही आहे. मग आपण त्याच्या आयुष्यामध्ये अशी मुलगी आणूया जी त्याच्यावरती प्रेम करते आणि ती म्हणजे तन्वी. मग तुला ते चालणार आहे का? म्हणजे आता वचनामध्ये अडकून राहणार आहेस आणि तुझं हे हक्काचं प्रेम हातातून निसटून घालवणार आहेस का? तेव्हा इथे आता प्रतिमाने तिचे चांगले डोळे उघडलेले असतात आणि तिचे कानसुद्धा. तिला म्हणते की सायली हे बघ बाळा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. जर ती वेळ निघून गेली ना तर आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही. म्हणून मी तुला म्हणते की अर्जुनवरती जर तुझं प्रेम असेल तर त्यांना सांग. आणि मधुभाऊंना तू वचन दिलं आहेस, पण असं बोलली आहेस का की मी असं करणार नाही, तसं करणार नाही? खूप मार्ग असतात, त्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न कर. तुझ्याकडे फोन आहे ना, फोनवरती सांग. आणि मधुभाऊंनी तुला भेटायला त्याच्याकडे बघायला नकार दिला आहे, पण त्याच्यावरती तू चिठ्ठीवरती लिहून त्याला देऊ शकतेस, फोन करू शकतेस, मेसेज करू शकतेस, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की बरोबर आहे. प्रतिमा म्हणते मला माहिती आहे की तुझे मधुभाऊ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यांनी तुला लहानपणापासून सांभाळलं आहे, तुला आईची बापाची माया दिली आहे. अगं पण मधुभाऊंनी ते सगळं केलं, पण आता तू मोठी आहेस, तुझं लग्न झालं आहे, तुझा नवरा आहे, त्याचं तुझ्यावरती अपार प्रेम आहे आणि तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे. मग त्याला हे कळायला नको का? नाहीतर मग बघ, जर प्रियाबरोबर लग्न झालं मग तू विसरूनच जा. आणि पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी किती हट्टी आहेत ते तुला माहिती आहे. तुझ्या वेळेलासुद्धा कल्पनाचा हट्टीपणा तू बघितलास ना. ज्या पूर्णाजीच्या समोर ती एक शब्द बोलत नाही, तिच्या विरोधातसुद्धा गेली आहे ती, मला सांगत होती कल्पना. बरोबर आहे ना? तेव्हा सायली म्हणते अगदी बरोबर. तेव्हा इथे आता सायली खूपच जास्त घाबरलेली असते आणि ती अर्जुनला मेसेज करते आणि म्हणते की मला तुम्हाला भेटायचं आहे. आपण मागच्या वेळेला ज्या गार्डनमध्ये भेटणार होतो तिथेच तुम्ही या. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन त्या गार्डनमध्ये आता भेटतात आणि तिथे आल्यानंतर सायली म्हणते की मला मधुभाऊंचं वचन मोडायचं नाही आहे, म्हणून मी तुमच्याकडे बघणार नाही आहे, पण मी तुमच्याकडे पाठ तर फिरवून माझ्या मनातलं सगळं सांगू शकते ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, माझंही तुमच्यावरती खूप खूप जास्त प्रेम आहे. तुम्ही मला तुमच्या मनातलं सगळं काही सांगितलं होतं ना स्टँडमध्ये, तेव्हा मी तुम्हाला माझं उत्तर नाही दिलं, पण मी आता तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगते की माझंही तुमच्यावरती अपार प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मधुभाऊंच्या वचनामध्ये मी अडकले, म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे काही नाही सांगितलं त्यावेळेला, पण आता मला असं वाटलं की माझ्या मनातलं प्रेम तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तुम्हाला ती क्लॅरिटी पाहिजे म्हणून. तेव्हा इथे आता सुभेदारांच्या घरी जरी तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचा इथे आता सगळा
थाटमाट चालू असेल तरीसुद्धा अर्जुनने आता जसं सायलीला आपलं प्रेम सांगितलेलं असतं तसं सायलीने सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली अर्जुनला दिलेली असते। आणि त्यामुळे इथे आता प्रतिमाने ज्या पद्धतीने सायलीचे कान उघडलेले असतात त्या पद्धतीने सायलीने आता अर्जुनला आपल्या मनामध्ये किती जास्त प्रेम आहे ते सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे आता सुभेदारांचा प्लॅन पुन्हा एकदा फसणार आहे आणि इथे अर्जुनचं तन्वीबरोबर काही लग्न होणे शक्य नाही आहे आणि प्रतिमाने अर्जुन सायलीला एकत्र आणण्यासाठी खूप छान प्लॅन केलेला असतो।